नमस्कार. नामविश्व या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ऑक्टोबर पासून नवरात्री सुरू होत आहे. घरच्या घरी घटस्थापना कशी करावी हे आज आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम एक भांडे घ्या, ज्यामध्ये कलश ठेवल्यानंतरही आजूबाजूला जागा राहील. हे भांडे मातीच्या ताटासारखे असेल तर उत्तम. धान्य वाढवण्यासाठी ताटामध्ये मातीचा थर पसरवावा. माती शुद्ध असावी. भांड्याच्या मध्यभागी कलशासाठी जागा सोडा आणि त्यात बिया घाला. पुन्हा मातीचा थर पसरवावा. आता त्यावरती पाणी शिंपडा. भांडे तयार करा. कलशावरती स्वस्तिक बनवा. कलशाच्या गळ्यात लाल धागा बांधा. आता कलश पूर्णपणे गंगाजल आणि शुद्ध पाण्याने भरा. कलशात संपूर्ण सुपारी, फुले आणि दुर्वा ठेवा. कलशात अत्तर, पंचरत्न आणि नाणे ठेवा. आता कलशात 5 प्रकारची पाने टाका. त्यांना अशा प्रकारे ठेवा की काही पाने किंचित बाहेर दिसतील. सर्व बाजूंनी पाने ठेवा आणि मातीच्या झाकणाने झाकून ठेवा. या झाकणात अक्षता म्हणजेच संपूर्ण तांदळाने भरा. नंतर नारळ तयार करा. नारळ कलशावर ठेवा. नारळ तुमच्याकडे तोंड करून असावा. आता देवदेवतांना आमंत्रण देऊन प्रार्थना करा की हे सर्व देवदेवता, कृपया तुम्ही सर्व 9 दिवस या ठिकाणी बसा. आवाहन केल्यानंतर कलशात सर्व देवता आहेत असा विश्वास ठेवून कलशाची पूजा करावी. कलशाला टिळक करा. अक्षता अर्पण करा. फुलांच्या माळा अर्पण करा. अत्तर अर्पण करा. नैवेद्य म्हणजे फळे, मिठाई अर्पण करा. घटस्थापना किंवा कलशस्थापनानंतर मातेच्या पदाची स्थापना करा. धूप जाळणे, शंख फुकणे आणि ओम हरीम क्लीम चामुंड हा जप करा. सप्तशतीचा पहिला अध्याय वाचा. सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. तुपाने भरलेला दिवा लावा आणि उदबत्ती अर्पण करा. दुर्गा मातेच्या प्रत्येक रूपासाठी विशेष मंत्राचा जप करा. शुद्ध तुपापासून बनवलेली मिठाई अर्पण करा. ताजी फुले, फळे अर्पण करा. आरती करा आणि भक्तिगीते म्हणा. नवमीच्या दिवशी देवी शक्तीने केलेल्या पूजेची सांगता करा. पूजेनंतर प्रसाद घ्यावा. अखंड ज्योत पेटवली तर ती अखंड तेवत राहावी. त्यात वेळोवेळी तूप घालत राहा, म्हणजे ते विझणार नाही. त्यानुसार अखंड ज्योत घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. कुटुंबातील सर्व अडथळे दूर होतात आणि समृद्धी येते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.